आज बनवूयात हॉटेलसारखा क्रीमी पनीर बटर मसाला। तर आजच ट्राय करा ही सोपी रेसिपी। सर्वात अगोदर गॅस ऑन करून त्यावरती पॅन ठेवायचा आहे। त्यामध्ये 2 मीडियम साईजचे उभे चिरलेले कांदे घालायचे। त्यामध्ये थोडंसं तेल घालायचे। त्याचबरोबर 2 मीडियम साईजचे टोमॅटो, 2-3 आल्याचे तुकडे, 7-8 लसणाच्या पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या आणि 7-8 काजू घालायचे आणि हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आणि याला झाकून ठेवायचे। तोपर्यंत इकडे आपल्याला पनीर कट करून घ्यायचं आहे। हव्या त्या साईजमध्ये तुम्ही पनीर कट करू शकता। आता बघू शकता इकडे कांदा टोमॅटो पण आपला छान मऊ झालेला आहे। आता त्यामध्ये घालायचे कोथिंबीरीच्या काड्या आणि हे व्यवस्थित थंड होऊ द्यायचे। नंतर त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची। एकदम स्मूथ अशी पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे। आता त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचे आणि त्यामध्ये पनीरचे तुकडे आपल्याला घालून त्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे। हलका सोनेरी रंग येईपर्यंत पनीर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। आता एका कढईमध्ये आपल्याला 2 बटरचे क्यूब घालायचे, त्याचबरोबर थोडंसं तेल घालायचं आहे आणि ज्या आपण ग्रेव्ही बनवून घेतली आहे ती घालायची आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून झाकून ठेवायचे 5 मिनिटासाठी। आता यामध्ये आपल्याला सुकी मसाले घालायचे। त्यामध्ये काश्मीरी लाल तिखट 1 चम्मच, त्याचबरोबर घरगुती लाल तिखट आणि 1 चम्मच धणे जिरे पावडर हे घातल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्यामध्ये घालायची आहे पाव चमचा हळद आणि याला झाकून व्यवस्थित शिजू द्यायचं आहे। आता इथे मी वापरला आहे पनीर बटर मसाला। हा रेडीमेड मसाला वापरलेला आहे मी, तर तो अगदी ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप केला तरीही चालेल। आता यामध्ये घालायचे गरम पाणी, तर पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। आणि आता यामध्ये घालायचे आहेत आपल्याला पनीरचे तुकडे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। छान उकळी काढून घ्यायची। याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे। छान उकळी आली की त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर, कसुरी मेथी आणि दुधाची साय घालायची आहे। तयार झाला आहे आपला क्रीमी आणि टेस्टी पनीर बटर मसाला। तर रेसिपी नक्की ट्राय करा।